is consecutive to sixes to the सिद्धू. बिनगडी बाद 12. कॅप्टन वरती चढवला भयानक हल्ला. डीप एक्स्ट्रा कॅबल लॉंग ऑन काऊ कॉर्नर डीप मिड विकेट डिक स्क्वेअर लेग व्हेरी क्लोज. ते कंपल्सरी आहे या स्पर्धेचे नियम आहे. पावसाळे जरी क्रिकेटचे दोन जे खेळाडू आहेत ते 30 यार्ड मध्ये ठेवणं अनिवार्य आहे हा स्पर्धेचा नियम. त्या अनुषंगाने एक फील्डिंग व्हेरी क्लोज ऑफ द सिली पॉइंट इन अदर एंड just beside of the umpire square leg wide is short square leg inside the two fielder. पहिला चेंडू that is a completely very हपवली की त्याला लाप केलं. दुसरा that is a fantastic great cricket stroke up on the rising stroke over the long off बेदरी स्ट्रोक. धमाल केली दोन स्ट्रोकने. चिंतेत पडलं कॅप्टनला. Another back to back तिसरा जाईल का. डाऊन द बॉल प्रीतम सारखी भिंत सोडणार नाही प्रीतम. अखेर का दोन षटकार चढवले पण टीट पॉट त्या करताना प्रीतम पाटील सारखी भिंत त्याच्या आडली. मिस टायमिंग स्ट्रोक एलिमिनेशनचे कप्तान बॅट्समन बाद. दोन षटकार पहिला षटकार दुसरा षटकार गतीमध्ये परिवर्तन केलं आणि तिथेच मात्र बॅट सपून सिद्धू अगोदर आला आणि तिथे चूक व्हायची ती अखेरकर झाली. कॉट प्रीतम पाटील बॉल बॅक कॅप्टन संदीप गुप्ता. ही बेस्ट किमती विकेट बॅक इनटू द पेमेंट. जाता जाता मात्र दोन धमाके दिले. ट्रिमेंडस स्टार्ट टू ब्रिदेशन बेलापूर. एक गडी बाद 12. दो पहिला षटकार दुसरा षटकार अखेरकार गतीमध्ये परिवर्तन. हलकासा स्विंगला चगला विथ द स्विंग व्हेरी हाय. आकाशामध्ये हा चेंडू खाली प्रीतम पाटील सारख्या चपल क्षेत्ररक्षकाला बिनचूक अचूक झेल टिपताना खेळी समाप्त केली. सिद्धू बॅक इनटू द पॅव्हिलियन बॅक इनटू द डगआउट. पहिली सफलता गावदेवी ऐरोली कॅप्टनने काढून दिली. ब्रेक थ्रू पहिलं. कुमार 11 तुर्बे राकेश प्रतिष्ठान गोठवले त्यानंतर बोंडकोडे रुद्र मापे असे गटातली 3 सामने अजून शेष आहेत. 3 ओव्हरची मॅच गावदेवी ऐरोलीने बीट केले. आरेस गोठवले तर प्रिदेश बेलपूर जयस्मूर्ती राबाडा या टीमला बीट करताना आमने सामने दुसरी फेरीमध्ये लढते. तिसरी ओव्हरची मॅच 3 ओव्हरची मॅच पहिल्या ओव्हर हाताळताना सफलता मिळवली. कॅप्टनने ब्रिक तोप काढून दिला. टीम गावदेवी ऐरोली सँडी गुप्ता. स्वप्नीलला मात्र प्रमोट केलं इन ॲट क्रमांक 3 वर. 12 धावांमध्ये 2 षटकार देवी. सिद्धू बॅक डाऊन टू लेग साइड परफेक्टली. थोडासा चूक मागात पडली. सोडून देण्याचा अंदाज चुकीचा होता स्वप्नीलचा. सोडून दिलं. इज अ फेअर डिलिव्हरी. डट 2 षटकार विकेट. एक याच्या अगोदर सिंगल गेले. 13 वर एक गडी बाद. नाव लास्ट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू आहे. 3 ओव्हरची मॅच. पहिल्या ओव्हर हाताळताना गावदेवी ऐरोलीकडून कॅप्टन होता. कॅप्टन बॉलिंग मार्फत सँडी गुप्ता राईट ऑफ मोर्थ विकेट ऑफसाइड ऑप्शन ऑन द राज. ज्यापर्यंत विम्बल्डन चाललं आहे ते विम्बल्डनचं आपण पाहिलं. नोवाक जोकोविच इंटर द फायनल एस्टरडे. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा नोवाक जोकोविच द ग्रेट. सरळ 3 सेट मध्ये सहज गम्य म्हणणार नाही तुफानी स्पर्धा सेमीफायनल आपण स्पष्ट पाहिली. एक गडी बाद पहिली ओव्हरची झाली समाप्ती. 14 धावा. चांगली सुरुवात आहे. एकमेव विकेट जरूर गेले पण धावसंख्या जी आहे ती योग्य मी म्हणेन. एक गडी बाद 14. हलक्याच्या सरी 50 टार्गेट. दोन्ही विरुद्ध दिशेने टीम जिंकून आलेल्या आहेत. एक डिफेंड केलं 29 धावा एका टीमने तर दुसऱ्या टीमने 50 धावांचं जे टार्गेट होतं ते 4 मध्ये कमाल केलेली आहे. म्हणजे ही स्पर्धा ही मॅच त्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. एक गडी बाद 14 पहिली ओव्हरची झाली समाप्ती. अतिशय दर्जेदार क्रिकेट पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतील. भोईर विजेंद्र भोईन जुगाव मित्रमंडळ जुगाव आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 कश बॉलिंग मार्कवर गावदेवी ऐरोलीकडून मोठा नाव क्रिकेटचा एक बेहतरीन गोलंदाज एक लाजवाब गोलंदाज गौरव शिंदे. राईट ऑफ द विकेट. ग्रेट क्रिकेट यार. क्लास क्रिकेटचा एक दर्जेदार फ्लिक ऑफ द रिस्ट. एकागाची नजर पायाच्या समोर हलकीसी बॅट तिचा अँगल तिरपा आणि कलाईची जादू. वा बाय दिलखुश. सिंगल पण मोहित करतात ते फटके लाजवाब. सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट
पुन्हा एक स्ट्राईक कधी आघाडीला आला येतो फलंदाज विनायक. खातं खोळायचं विनायकला. पहिला चेंडू फेस करताना 8वा चेंडू फेस करणार. त्याचा असेल पहिला लवली बॉल. ही खासियत आहे. दॅट इज अ परफेक्टली नाकाला झुंपून गेला हा चेंडू. इनसाइड द जस्ट नोज, व्हेरी क्लोज टू द नोज. सुपर बॉलिंग यार. अच्छा चेंडू पहाड मिळाला. चेंडू शरीर त्याच्या मधून एक बेधडक देऊन छातीला विकेटच्या पाठीमागे विकेटच्या हातामध्ये डॉट. 2 चेंडू आता पटकले. पहिली सिंगल, दुसरा डॉट. गौरव. ओ माय गॉड, सुपर बॉलिंग यार, सुपर. लुक ॲट दॅट. याच्या अगोदरचा थोडासा नो बॉल. पहिला बाउन्सिंगची वॉर्निंग, दुसरा पुन्हा एकदा टाइम, नतीजा नो बॉल. आंतरराष्ट्रीय नियम आहे सांगून देतात का असा प्रयोग केला तो फसतो, तो फसवा ठरला. पण तारीफ करतो. हा चेंडू अतिशय जबरदस्त. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू कसा टाकावं याचं जिवंत उदाहरण दिलं होतं. रॅपिडली ते 140 किलोमीटर पर आवर ही रॅपिडने ताशी वेगाने टाकला चेंडू. कदाचित त्याला उत्तर नव्हतं, पण नियमाच्या विरुद्ध टाकला दुसरा बाउन्सिंग आणि त्याला दंडित केलं नो बॉल म्हणून. वाईड बॉल, नॉट नो बॉल. पहिली वॉर्निंग दिलेली नव्हती त्याच्यामुळे वाईट. लेगीने सांगितलं नव्हतं. हे खेळाडूबद्दल आम्ही तारीफ करतो. आम्ही प्रियदर्शन बरोबर थँक्स सो मच. कारण त्याने सन्मान केला. हे सन्मान बरेचसे कमी खेळाडू आहेत जे करतात अंपायरचं, ते केलंय. ग्रेट बॉल. ठीक आवाज. लाजवाब बॉलिंग आहे. बॅटची अंदरून किनारा. बियॉन्ड द स्टंप. व्हेरी लॉंग विकेट कीपर. गोशांकी क्षेत्रामध्ये जेपीच्या खूप लांब झेल तिथे पोहोचणं. स्किटी ही क्रिकेटचं मैदान. त्या प्रयास केला नव्हतं जेपी का ज्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर गेल्यानंतर पुन्हा एकदा वेगळा चेंडूने आपण तयार असणं. त्यासाठी दुखापत नो. चांगला निर्णय जेपी. सिंगल मिळाली. चेंडू डिलिव्हर टाकण्याच्या अगोदर थोडा स्किड झालं होतं. पॉपिंग क्रीज गोलंदाजी त्याच्यामुळे सटकणार होतं गौरव. त्यासाठी त्याने धाडस केलं नाही. निसट्ट्या पायाने चेंडू टाकण्याचा. कदाचित चेंडू हलवा पडेल, त्याला जोरदार मार बसेल, ते मात्र नको होतं गौरव शिंदेला. पुन्हा माघार पेलं बॉलिंग मार्कवर. खराब गोलंदाजी. डेड बॉल. कारण ते खेळपट्टीवर हाफ ट्रॅकच्या अगोदर जी रेषांकित आहे त्याच्या जर चेंडू जवळ टाकला तर नो बॉल नाही, वाईट नाही, डेड बॉल करू शकतो अंपायर. काही शब्द कानापर्यंत पोचवण्यासाठी आत्तापर्यंत विचार केला. मंदार सांगतोय की 3 चेंडू टाकलेत गौरवने. 3 धावा खर्च केलेत. 3 ओव्हरची मॅच. स्कोर पाहिला तर 17 आहे. 17 फॉर ओनली 1 विकेट. विकेट इज बॅक. ज्याने खणखणी सुरुवात केली होती सिद्धूने. पहिल्या 2 चेंडूवर कॅप्टनच्या वरती भयानक हल्ला, पण कॅप्टनने अखेरकार तो करिश्मा केला. जशा तसं उत्तर देणं. प्रीतम पाटीलच्या हाती झेल देण्यात भाग पडलं सिद्धूला आणि ती बेस्ट किमती विकेट त्याने अखेरकार मिळवला. पहिला धक्का दिला कॅप्टनने बाद करताना सिद्धूला. प्रियदर्शन बेलापूर. बॅक फुटवर कडक. ओ पकडो कॅच, जीतो मॅच. सहज गटा डीप कव्हर पॉइंटला चेंडू खाली क्षेत्ररक्षण, पण तिथे चूक झाली क्षेत्ररक्षकाची. दुसरी सफलता मिळवते. दुसरा डेंजरस बॅट्समन हा माघारी पाडण्यामध्ये यश मिळवलं होतं गौरव शिंदेला, परंतु नाकाम कोशिश. 2 धाव मिळाल्या. 4 चेंडू आत्तापर्यंत गेलेल्या. 8 चेंडूचा खेळ बाकी. या ओव्हरमध्ये 2 चेंडू टू गो. लास्ट टू गो. 5वा चेंडू. ट्रॅकर बॅकफुटवर जाताना काय कट केलंय चेंडूचा. तो गोशांकी क्षेत्रामध्ये धाव मिळेल फक्त आणि फक्त सिंगल पुढे जाताना प्रियदर्शन बेलापूर. 1 ओव्हर 5 चेंडूची समाप्ती. 1 गडी बाद 20 धावा. धावसंख्येला आकार जोर आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी. प्रतिस्पर्धी घातक आहे. परत या हंगामध्ये पावसामुळे क्रिकेटचा विचार केला तर निलेश वीरेंद्र सहवाग नबी याची बॅट मात्र तळपलेलं नाही. इथे कुठे चिंतेची बाब आहे गावदेवी ऐरोलीसाठी. त्यांच्याकडे प्रीतम आहे, जेपी आहे. गौरव शिंदे चांगल्या टोकाळ्यात चांगली बॅटिंग करू शकतो संकेत आहे. असे एक मध्यम फली मजबूत आहे. त्यामुळे 35-40 जरी बनवलं ना तरी विजेची हमी देऊ शकतो, परंतु त्याच्यानंतर थोडीसतोर उत्तर देण्यासाठी फौज आहे प्रियदर्शनी बेलापूर. क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. दुसऱ्यावर प्रगतीपथावर. लास्ट बॉल टू गो.
Gaurav Singh comes in for right more the wicket. Oh, 1-1 super fielding of the square of the point. एका हाताने जरूर चेंडूला थांबवलं, पकडलं, पण सिंगल रोखू शकला नाही. ओव्हरची झाली दुसरी समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना मत दिल्यानंतर 1 गडी बाद 21. धावसंख्या चांगली आहे, परंतु 6 चेंडूमध्ये आणखी गती देण्याचा प्रयत्न राहील शेवटच्या हाणामारच्या षटकामध्ये. ते किती असेल? 15-20 धावा झाले. 20 धावा झाले तर 41 बनेल. 15 झाल्या तर बनतील 36 ना, टार्गेट आहे 36. याच्या 2 प्रकारच्या या धावा काढायला निश्चित मात्र प्रियदर्शनी बेलापूर हा अतुरलेला असेल. शेवटचं ओट टाकण्यासाठी गोलंदाजावर कोणाला मात्र पाचारण करतोय ते पाहूया. गावदेवी ऐरोली आणि प्रियदर्शनी बेलापूर अशा 2 तगडे सामने आहेत. औचित्य आहे लपडा चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. जुगाव मित्रमंडळ जुगाव आयोजित यतीन भोईर, विजेंद्र भोईर हे प्रमुख आयोजक आहेत. आणि तिथेच मॅच क्रमांक 5वी पीटीसीच्या माध्यमाने सुरेख किन अँड क्वालिटीचं क्रिकेट. आमचे परममित्र नारायण म्हात्रे संपूर्ण सपोर्ट करण्यासाठी राकेश प्रतिष्ठान गोटिवली संघाला. नारायण म्हात्रे तुझं सचे स्वागत आहे. लपडा चषक 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 21 वर 1 गडी बाद सत्यस्थिती आहे. विनायक आणि मैदानामध्ये खेळ पाहिला तर स्वप्नील आहे. विचार केला 2 षटकाराचं योगदान दिल्यानंतर 12 धावा परतला आणि त्याच्या जागी खेळायला स्वप्नील खेळतो. वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. शेवटचं ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर राकेश. कमालीची गोलंदाजीपेक्षा ते 2 षटकांना मॅच बनवली. पहिली मॅच याच लेफ्ट हँड गोलंदाज बॅकफुटवर जाताना शॉट ऑन पूल केलं. पूल इज सक्सेसफुल. गोइंग अँड गॉन. व्हॉट अ शॉट. कडक शॉट ओव्हर द काउ कॉर्नर मिड विकेट रन. बेहतरीन स्ट्रोक बॅकफुटवर जाताना. दॅट इज अ परफेक्टली बॅलन्स ऑफ द बॉडी अँड बॉटम हँडचा सरास वापर. व्हॉट अ कडक स्ट्रोक ओव्हर द मिड विकेट अँड काउ कॉर्नर. जकास स्ट्रोक. बॅटमधून षटकार. विनायक ऑलराऊंडर परफॉर्मन्स करण्यामध्ये नेहमी गोलंदाजी चांगली आहे. बॅटिंग करताना प्रॉपर. प्रियदर्शनी बेलापूरला एक वेगळ्या दिशेने मात्र घेऊन त्या स्कोर पोचवतो. षटकार 27 वर. हलक्या त्याने उत्तर नव्हतं. त्यात गुड बॉलिंग ढकलून दिले स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉइंटला इनसाइड द सर्कल. सिंगल घेतली. इथे दुसऱ्या धावचा प्रयास आणि तिथेच फलंदाज फक्त सिंगल. कारण स्पर्धेचा नियम आहे स्ट्राईक रोटेट करण्यासाठी अनुमती देणार नाही आमचा कोर कमिटी. अगोदर सांगितलं तर ॲक्शनमध्ये पाहिजे. जाणीवपूर्वक तुम्ही जर स्ट्राईक बदले केला तो अधिकार तुम्हाला नसेल. तसा तुम्हाला स्ट्राईक बदलता येणार नाहीये याची दक्षता घ्या. या सूचनेकडे तुम्ही खास लक्ष द्या. स्ट्राईक मात्र देण्यात आली नाही. पुन्हा एकदा स्ट्राईकला स्वप्नील. सिंगल मिळते. स्कोर आहे 28. हवेमध्ये जेपी चेंडू खाली सहज गत्या सट बिस्मिधल. स्वप्नील बाद. गडी क्रमांक दुसरा हादरा बसला प्रियदर्शनी बेलापूर टीमला स्वप्नीलच्या रूपामध्ये. पहिला गडी बाद झाला होता वैयक्तिक 2 षटकारांचा आणि 12 वर परतला. तदनंतर ही हलकीशी भागीदारी ती तुटली गेली. दुसरा विकेट पडतोय 28. पहिली विकेट 12. 16 धावांची ही भागीदारी मात्र तुटली गेली. 2 गडी बाद 28 धावसंख्या ही सफलता अर्जित केलेली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये राकेश गोलंदाजाने चांगली गोलंदाजी. पहिल्या मॅचमध्ये 2 षटकार आणि तिथेच मॅचला जवळजवळ 28 वर पोचवलं स्कोर. गावदेवी ऐरुने अरेस गोटोळे आणि तिथेच ते 2 षटकार खूप महत्त्वपूर्ण ठरले. गोलंदाजी टाकताना जो टाकतो गोलंदाज त्याने फलंदाजी कमाल केली. चांगलं माहोल क्रिकेट. पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या आम्ही या स्पर्धेचे प्रमुख आयोजक यतीन भोईर, विजेंद्र भोईरच्या वतीने लपडा चषक 2024 सचे स्वागत करतोय. शेवटचा ओट टाकलाताना राकेश 3 चेंडू आत्तापर्यंत टाकले. षटकाराने सुरुवात केली पण काय कमालीची कमबॅक. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ चेंडू बॅकफुटवर जाता स्क्वेअर लेगच्या वरून मारायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू जागेच मात्र घुटमारत स्वतः गोलंदाजी जोपर्यंत पोहोचेल फील करेल तोपर्यंत आरामात सिंगल आपल्या खात्यात टाकण्यासाठी वेळ होता नवीन फलंदाज ऋषी. एक लेग बायच्या इशाऱ्याने खातं खोललं नाही पण लेग बाय धावसंख्या मिळाली. ती लेग बायची धावसंख्या पुढे जाते 29 वर. 2 गडी बाद 29. 2 चेंडूचा खेळ बाकी. पहिला इनिंगचा खेळ संपण्यासाठी लेफ्ट हँड ओव्हर द विकेट.
कडक स्ट्रोक यार, बेहतरीन स्ट्रोक, गॅप आहे, गॅपला काढला आणि चेंडूला समा केले फरार. 4 रन. कडक स्ट्रोक यार, व्हॉट अ ब्लो, परफेक्टली बेंड, फिक्सिबिलिटी ऑफ द बेस्ट. कमरेवरती चरबी गायब, त्याच्या आधाराने परफेक्टली वळाला. जवळ 90 नाही तर म्हणणार 180 या राऊंड आणि वळवला. त्याची खासियत होते फिट हो तर हिट हो, याचं सुंदर उदाहरण देताना विनायक. 4 रन. 4 ने धावसंख्या पुढे सरकते. फिरेतेशन बोल पोहोचले 33 वर. 33 वर 2 गडी बाद. आखरी गेंद पॉइंट, डीप पॉइंट आहे, डीप एक्स्ट्रा कवा थोडं सोडलं. बाईट इज लॉंग अप आहे, लॉंग ऑन मिड विकेट काऊ कॉर्नर स्क्वेअर लाईक. आखरी गेंद. कमालीची बॅटिंग, बेहतरीन बॅटिंग, मन मोहित केलं बॅटिंगने विनायक. प्रॉपरली बॅटिंग यार, सुपर बॅटिंग. हलकेच्या सरीमध्ये चाललेल्या लपडा चषक पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धा. ग्रेट बॉलिंग आहे. कटर बॉल उत्तर नव्हतं. चेंडू काढला सरळ डॉट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या खेळीनंतर समाप्तीनंतर 33 धाबा बनवल्या. 34 धावांचं टार्गेट. नेक्स्ट टीम 2 कॅप्टनला मी नम्रतेची विनंती करतो टॉससाठी. कुमार 11 तुर्बे आणि राकेश प्रतिष्ठान गोटवली टीम कॅप्टन, प्लीज आपण टॉससाठी या. 33 बनवल्या, 34 टार्गेट. मॅच मस्त होईल, यामध्ये दुमत नाहीये. छान मॅच, प्रेक्षकांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. या अगोदरचं मॅच कट टू कॅट मॅच पाहावे नाही. बॅटिंग मॅच नक कुरतुडत राहावं असे मॅच अगोदर आपण पाहिलं. तिचीच शक्यता मात्र आपण अपेक्षित करूया का ही मॅच त्याच दिशेने जाईल. 34 धावांचं टार्गेट आहे. कुमार 11 तुर्बे कॅप्टन आणि राकेश प्रतिष्ठान गोटवली जो अगोदरच 1.5 तास इथे उपस्थित आहे. तो तयार आहे. मी कुमार 11 तुर्बे टीमच्या कॅप्टनला विनंती करते आपण त्वरित या टॉससाठी. हेमंत आले ना, चला. राकेश प्रतिष्ठान हेमंत पाटील उपस्थित आहे. कुमार 11 तुर्बे. मी विनंती करतो राकेश प्रतिष्ठान गोटवली टीम कॅप्टन टॉससाठी या. स्वराज म्हात्रे प्लीज. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. त्या पहिल्या इनिंगमध्ये 2 गडीच्या मध्ये 33 बनवल्या. प्रियदेशन बेलापूर 34 धावांचं टार्गेट. 4-3 ओव्हरची मॅच. 11:15 आसपास ही धावसंख्या प्रति षटकामागे अबाधित ठेवणं गरजेचं आहे दुसरी मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या 2 मॅच सकाळच्या क्षेत्रात जिंकल्या यजमान संघ गावदेव झू टीमने. तिसऱ्या फेरीत प्रवेश केलेला आहे. ही मॅच जो जिंकेल तो दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. नंतर मात्र ब गटातला पहिला मॅच मी खणवत त्याचे आवाज दिले. कुमार 11 तुर्बे संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. मी विनंती करतो स्वराज म्हात्रे टीम कॅप्टन ऑफ राकेश प्रतिष्ठान प्लीज आपण टॉससाठी या. अजून बॅटची चालायला पाहिजे ती जी बॅटच्या माध्यमातून षटकारांची बरसात निमित्त आपण होताना पाहिले. वीरेंद्र सहवाग ती बॅट कुठे मॅन आहे. ती बॅट जर ओपन झाली, जेपीचा खेळ तो सरळ झाला तर कित्येक गतवर्षी एका दिवसामध्ये 2022 आम्ही अजून आठवतोय की 2022 मध्ये ऐरोली तिथे एक स्पर्धा भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कुपर खेळणे जय गणेश मित्रमंडळ आयोजित ते 2 स्पर्धा एका दिवशी कारनामा जिंकण्याचा केलं होता. तेव्हा भन्नाट फार्म होती जी जोडी. जवळजवळ 70-75 जोडीच मात्र घाम फोडायची आणि 2 जोडीच्या बलबुत्त्यावर 3-4 मॅचेस बिनगडी बाद गावदेवी बोंडकोडे. तेव्हा निलेशची बॅट तुफानी चालली होती. ती बॅट कुठेतरी आज शांत आहे. ती जर बॅट अशांत झाली तर अशांत अस्वस्थ करतो प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलरला हा निलेश. 34 बनवायचे 3 ओव्हरची मॅच. गोलंदाजा विजय विनायक हा तिथून गोलंदाजी टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याची जी लवचिकता आपण पाहिली, कमऱ्यावरचं घेर कमी, त्यामुळे जवळजवळ 180 डिग्री तो वळाला आणि गॅप काढली त्याने. तो चौकार पाण्यासारखा होता. मिड विकेट आणि काऊकरच्या मधून तो चौकार. हे ओव्हर अतिशय महत्त्वपूर्ण असे. या ओव्हरमध्ये जर 10, 12, 14 निघाले ते जिंकायचे आज धरू शकतो गावदेवी ऐरोली. आणि इथेच जर विनायकने धावा 5-7 ठेवलं ना तर प्रेशर वाढवेल आणि येणाऱ्या गोलंदाजाचा भार कमी केलेला विनायक. मोस्ट इम्पॉर्टंट द फर्स्ट ओव्हर. आकाशमकेश जाऊया पाहूया आणि खेळ मात्र दोन्ही टीमचा पाहूया. कोण टीम जाईल दुसऱ्या फेरीमध्ये त्यासाठी मात्र तमाम प्रेक्षक आज धरून आहेत कोण जिंकेल आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. तत्परे पुन्हा एकदा आवाज देतो राकेश प्रतिष्ठान प्लीज टीम कॅप्टन सेंट फॉर द टॉस.
लेट्स स्टार्ट टू गेम. सजावट केले 2 शतरक्षक 38च्या आतमध्ये ठेवणं अनिवार्य आहे. ते शतरक्षण पावशल स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉइंट अँड शॉर्ट मिड विकेट इनसाइड द सर्कल. 2 फिल्डर जो डीप कव्हर पॉइंटला त्याला वाईडिस करताना डीप एक्स्ट्रा कव्हर वाईडिसला शतरक्षण सजवलं. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. बॅटचा उपरी किनारा. ला जबाब चेंडू उंचीच्या जोरावर गुटल्यान टप्पा खाल्यानंतर चेंडूला मात्र झपकन राईज केलं होतं. बॅकफुटवर जाताना पंच करत जेपीला, पण टायमिंग मिळाला नाही. शिरांच्या जवळून खेळलेला चेंडू बॅटची कडा घोषांकित क्षेत्रात खातं खोललं जातं जेपी आणि टीम. येस केतू सेलर कॅप्टन. शिरोंचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व विवेक सुतार बुवा नावाने प्रसिद्ध यांच्या शुभास्ते आपण करून घेऊया. टॉस लपडा चषक बॅकफुटवर जाताना कट केलं. स्क्वेअर ऑफ द पॉइंटला जो पण शतरक्षण जाईल फील करेल. 2 धावा अजित केले जेपीने. 3 वर पोहोचत जेपी. ओ माय गॉड. चला टॉस साठी मी मुवा शिवराचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व विवेक सुतार यांच्या शुभास्ते टॉस. क गटामधील पहिली मॅच कुमार 11 तुर्बे आणि राकेश प्रतिष्ठान गोठवली. 4 ओव्हरची मॅच असेल. कोण जिंकला? येस हेमंत पाटील कुमार 11 तुर्बे. थँक्यू सो मच विवेक जी सुतार. एक आणखी सिंगल मिळते. धावसंख्या पहिले वोट टाकताना विनायक बॉलिंग मार्क प्रियदर्शन बेलापूर. पहिला डिक्लेअर, दुसरे 2. आता पुन्हा एकदा सिंगल. स्कोर मात्र 4 वर. 3 चेंडू आतापर्यंत विनायकने टाकले. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर आहे जेपी. नवी मुंबई वंडर बॉय. ओ सुपर बिहार. किती डेडिकेशन, किती दडपण, पण चूक झाली मी म्हणेन. शतरक्षक खाली होता वेगळ्या दिशेने ही चेंडू फेक त्याचा पुरेपूर फायदा घेतला. आणखीन 2 धाबा कन्वर्ट केले. 2 यामध्ये डिक्लेअर मध्ये त्याच्या अगोदर सिंगल काढली. 2 चांगला खेळ, चांगली गोलंदाजी. 11.25 धावांची सरासरी आहे. 3 ओव्हरची मॅच. 34 धावांचं टार्गेट. पहिले ओव्हर हाताळता प्रियदर्शन बेलापूर कडून बॉलिंग मार्कर विनायक. डिग स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर अँड शॉर्ट मिड विकेट अँड स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉइंट. कडक स्ट्रोक, मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटला. ड्रॉप द कॅच. मोठी मासळी हातामध्ये गवसली होती, परंतु झेल सोडला स्क्वेअर ऑफ द पॉइंटच्या ठिकाणी. ड्रॉप द कॅच. पकडो कॅच, जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. सर्वोत्तम T20 वर्ल्ड कप फायनल. बॅकफुटवर फ्रंटफुटवर येताना डान्सिंग ड्रॅगन द विकेट. काय गोलंदाजी टाकली यार. सुपर बॉलिंग अंदाज घेतला. जसं येते त्या चेंडूला अजून मात्र मागे ठेवलं. शॉट. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त. अवघ्या फक्त 7 धावा. कमालीची गोलंदाजी. गुड स्टार्ट बाय विनायक. बॅटिंग करताना चोपेट फटकेबाजी. गोलंदाजी टाकताना जिथे 11.25 धावांची प्रतिषटकामध्ये आवश्यक होते तेव्हाच मात्र दिल्या 7 धावा. व्हॉट अ लवली परफॉर्मन्स ऑफ ऑलराउंडर बाय विनायक. गुड परफॉर्मन्स. लाजवाब प्रभाव सोडला. 7 धावा. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक उरतोय. त्या 12 मध्ये बनवायचे आहेत आणखीन 27. 12 गेंदे 27. सॉलिड मॅच. जुगाव मित्रमंडळ जुगाव आयोजित यतीन भोईर विजेंद्र भोईर घेऊन येतो लपडा चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पीटीसीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा ही कव्हरेज केले. जे जोडल्यात घर बसल्या ही स्पर्धा पाहण्यासाठी त्या तमाम प्रेक्षकांचं मी जुगाव मित्रमंडळ जुगाव आयोजित लपडा चषक 2024 मध्ये हृदयापासून स्वागत करतोय. 12 चेंडूने 27. जाऊया आणि पाहूया खेळ. गोलंदाज आहे स्वप्नील प्रियदर्शन बेलापूरकडून. समोर निलेश. बॅकफुटवर गेला, ड्राईव्ह केलं, थेट शॉट मिड विकेट. टायमिंग बॅट नाही, बॅट चालली तर मॅच चालवेल. मॅच लवकर संपवतो निलेश, ही खासियत आहे. आता पहिला चेंडू डॉट. मनोधैर्य वाजलं जातं, मनोबल वाढलं जातं. जेव्हा डॉट जातं गोलंदाज मात्र स्मित हास्य करतो. प्रेशर वाढतं तेव्हा बॅटरवरती. 11 गेंदे और 27. 11 चेंडू 27 धावा. मॅच रंगत चालली आहे. बॉलिंग मार्क स्वप्नील प्रियदर्शन बेलापूरकडून तर गावदेवी एलिगोन स्ट्राईकला आहे. वीरेंद्र सेहवाग नवी मुंबई. निलेश भोईर. पहिला चेंडू डॉट. काही करू शकतो. क्लास इज परमनंट.
बॅकफुटवर गेला, जागा म्हणून स्क्वेअर ऑफ द पॉइंटला, डीप पॉइंटवर पण क्षेत्ररक्षक त्या अगोदर दैन्याच्या आतमधला स्क्वेअर ऑफ द, ज्याच्या हातून झेल सुटलाय, पण त्याचा प्रयत्न मात्र फिल्डिंग करताना पहा, झेलाला झाकण्यासाठी त्याचा चाललेला एक चांगला प्रयत्न. सिंगल मिळाली, सिंगल अर्जित, सिंगल खात्यात निलेशच्या, तो 2 वर. टीम मात्र हलकसा 8. लक्ष्य 34. 3 ओव्हरची मॅच. 2 चेंडू टाकल्या स्वप्नीलने. तिसरा चेंडू हलक्या हाताने, फक्त सिंगल. क्लेवर बॉलिंग, व्हेरी क्लेवर बॉलिंग. चेंडू झाला गायब. 9 चेंडूचा आता खेळ बाकी. 9 मध्ये 25. अजून प्रीतम आहे. सँडी गुप्ता चांगली बॅटिंग करू शकतो, संकेत आहे, फौज आहे, परंतु इथे रोखण्यामध्ये यश. सट्टिक लाईन लेन, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, तिथे अक्षरशः नामोहरम करून टाकले गोलंदाजाने बॅटरला. ॲक्शनी 9 मध्ये 25 धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट, स्पर्धेचा नियम. राईट आर्म उर्दू विकेट. ग्रेट बॉलिंग आहे, ग्रेट बॉलिंग. टप्पा उचलेल, अंदाज चुकला, लो बॉल. प्रेशर क्रिएट केलं, प्रेशर बनवलं. प्रेशर ने बिखरते कोई निखरते. बिखरा हुआ खेल बॅट्समॅन के ओर से. अजीब अंदाजामध्ये ग्लान्स करत, बॅटला न लागता पायाला लागला. सिंगल मिळाली. आता काय गोलंदाज, पहिला डॉट, सिंगल, सिंगल, डॉट, सिंगल. आतापर्यंत स्वप्नील कंजूस करता फक्त 3 धावा. वाट कडक बॅट बॉलिंग यार. 7 चेंडू मध्ये 24, 7 गेंदे 24 रन. कडक स्ट्रोक आहे. व्हॉट अ फ्लिक ऑफ द, नाइसली स्ट्रोक ओव्हर द काउको रन. बेहतरीन स्ट्रोक. अंडर बॉय ऑफ द नबी मुंबई जेपी. ह्यूज 6 ओव्हर द काउकर. मॅक्सिमम धमाकाला. आता आकडे बदलतात. षटकाराने आकडे बदलले शेवटच्या चेंडूने. शेवटच्या चेंडू केलं तर भयानकाला हपवाले गेले तर फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ ग्रेट शॉट. आणि 6 रन. 6 मध्ये 18. 6 गेंदे 18. वन्स अगेन निलेश स्ट्राईक वरती. समोर आला, चूक झाली. शॉर्ट ऑफ चेंडू टाकणं गरजेचं, ती चूक झाली. पायावर तर चेंडू सोडत नाही, तो सोडतो फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 मॅचसाठी लाजवाब स्ट्रोक. 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 मध्ये 18 धावांची आवश्यकता. गावदेवी ऐरोली कशमकश 2 चेंडू मध्ये सांगून जाईल कोणता संघ मात्र विजयाचा प्रमुख दावेदार आहे. प्रबल दावेदार. स्पर्धेमध्ये दावेदार आज बरेचसे सामने आहेत. टॉस झाला. याच्या नेक्स्ट मॅचचा ब गटात कुमार एलन तोरबे, हेमंत पाटील ऑन द टॉस अगेन्स्ट द राकेश प्रतिष्ठान गोटवली टीमवर खेळताना दिसेल. मैदानामध्ये समीकरणाच्या आकडे येतात जिंकण्यासाठी. गावदेवी ऐरोली समोर 6 चेंडू आणि 18 बॉल. बॉल लय जातं तो लवडा हगन मकले काय होले कंपनी फॉर्म मध्ये देणे म्हणून किरण 18 रन. डिस्पेल एक कॉर्नर. 2 चेंडू मध्ये स्पष्ट चित्र होईल सामन्यामध्ये, पण मॅचला रंगत आले. 2 चेंडू मध्ये 2 षटकारचा डोर आला. फलंदाज येतो गोलंदाजीवर. सिद्धू. निलेशची बॅट तळपत नाही, हीच चिंतेचे बाब. पण निलेश कधी चमकू शकतो, बॅटला कधी निखार आणू शकतो, ही खासियत आहे. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट म्हटलं जातं. काय करू शकतो निलेश. हिम्मत आहे, कॅपॅसिटी आहे. फुटबॉल सारखा चेंडू दिसतो जेव्हा जेव्हा सामने होतात अतितटेचे, तेव्हा तुटून पडतो. 6 रन. म्हणून म्हणतो क्लास इज परमनंट. क्लास जबरदस्त आहे. स्वतः फुटबॉल पट्टू आहे. फुटबॉल सारखा चेंडू दिला आणि त्याला फेकून दिलं काहू कोणाच्या वरून. षटकार. आता खरी कसोटी असेल सिद्धूची, कारण पहिल्या चेंडूवर षटकार. आता 5 मध्ये 12. धमाल आहे मॅचला. पण जिद्दी आहे सिद्धू. एवढ्या लवकर तो मान खाली घालणार नाही, एवढ्या लवकर तो गुडघे टेकणार नाही. तो लढाऊ आहे, तो लढतो. लढताना बऱ्याच बॅट्समॅनला लढवतो, झुंज द्यायला भाग पडतो. 5 चेंडू 12. ग्रेट बॉलिंग यार. कशमकश. एक तुझा एक माझा, अब आएगा मजा. आता 4 मध्ये 12. क्लास. जेव्हा दिग्गज 2 असे मोठे खेळाडू समोर येतात तर जीत कोणाची होईल हे सांगणं कठीण आहे विघ्नेश. तेव्हा कोणी जिंकू शकतो. पहिला निलेशचा, दुसरा सिद्धूचा, तिसरा चेंडू. 4 चेंडू 12. ओहो, रायझिंग बॉल, रायझिंग अप, ब्रेक लो द बॉडी. हो माय गॉड. अंपायर, बोथ अंपायर सेन इज फेअर डिलिव्हरी.
मागणी केली आहे. वन वॉर्निंग ओनली गिवन. फक्त बाउन्सिंगची वॉर्निंग दिले. आता थोडासा दबाव असेल, आता राईज करण्याचा प्रयत्न नसेल कदाचित सिद्धूचा, कारण रायझिंग झालं, नो बॉल आला, 3 चेंडू आणि 12. व्हॉट अ मॅच. बॉलर बॅक टू ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह केलं, दूरवर क्षेत्ररक्षण फील करेल, पण जेपी कडे सोपवली संपूर्ण सामन्याची सूत्र. 2 चेंडू आणि 12, पहिल्याच 11. 2 चेंडू 11, पहिल्या चेंडू षटका काढल्यानंतर आम्ही म्हणतो एकदम लढव्य असा खेळाडू आहे तो. हार मला तर मान खाली घालत नाही, तो मान वर करून येतो आणि नव्याने सुरुवात करतो. नव्याने सुरुवात केलं, वेलकम बॅक. 2 चेंडू 11. सिद्धू कम्स इन गोल टू जेपी. व्हेरी गुड बॉलिंग, कडक बॉलिंग, कडक बॉलिंग. आनंद मात्र साजरा केलाय आणि देवाला प्रार्थना करत, एक चूक परमेश्वरा माझ्यातून करू नको घेऊस. ती चूक आहे नो बॉल आणि वाईट. 1 चेंडू आणि 10. मॅच तिथे स्पष्ट आहे. बाकीत मूर्खपणे जाईन, निसटतं ते पॉपिंग क्रीज, काही होऊ शकतं. निसटला, घसरला, नो बॉल झाला, षटकार. 1 चेंडू 10. ओ माय गॉड, या चुका त्या देवाकडे मनामध्ये त्याने साकडं घातले असेल, नवस केला असेल, देवा माझ्या या चेंडू पासून वाचव. आता 1 चेंडू 8. वाईट +1, वाईट +1. गत वर्षी भूषणने 1 चेंडू सोडून दिला होता. 1 चेंडू 7 मग तुझं फेअर डिलिव्हरी. 1 चेंडू 8. ओ माय गॉड, 1 चेंडू 7. यासाठी बोलवतो सिद्धू, तो दबाव असेल. निसट रबरी बॉल, अतिरिक्त चेंडू आणि तिथे 2 चुका. 1 चेंडू 7. आता मात्र चूक केली ना तर जेपी कडे सर्व करण्याची सिद्धू क्षमता आहे. तो हो 1 चेंडू आणि 7. ओ माय गॉड, आता मात्र निलेशला 1 चेंडू आणि दुसरी धाव घेतली, ती मागे पडेल काय? डेफिनेटली पण 2 धावा चोरून. 1 चेंडू आणि 5 धावा. ओ माफ करा, 4 धावा. 3 धावा काढल्या. आता सुवर्ण संधी आहे. आता सुवर्ण संधी. जेपी चौका लागल्या तरी मॅच घेऊन जाईल. मॅच कुठे होती, मॅच बनवली पुन्हा एकदा स्वतःच्या चुकांमुळे. मॅच 1 चेंडू 4. 1 चेंडू आणि 11 धावा पाहिजे. 2 चेंडू 11. तेव्हा चुका झाल्या, तेव्हा वाईट पडले. वाईट +1, वाईट वाईट, अशा तब्बल 3 वेळा वाईट. नतीजा 1 चेंडू 4. म्हणून म्हटलं होतं बाकीत करणं मूर्खपणाचं ठरतं. क्रिकेट इज ॲब्सोल्युटली गेम ऑफ चान्स. त्याचे जिवंत उदाहरण. रेखावट आहे जवळजवळ 20 चेंडू टाकण्याचाच मैदानावरती एका बॉलर कडून. एरोलीचा बॉलर, नाव मी घेत नाही विघ्नेश, बऱ्याचशा दुःखी होतात गोलंदाज. 1 चेंडू 4. प्रेशर प्रेशर प्रेशर. व्हाट अ मैच. कोई बिखरता है, कोई निखरता है इस सिचुएशन में. 1 गेंद 4 रन. ओ माय गॉड, हो 1 चेंडू 3. खूप चुका झाल्या सिद्धू कडून. चुकीला माप नसेल मित्रा. जर मॅच हरली तर मॅच काढणं गरजेचं आहे, परंतु कोण काढेल मॅच. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3. स्क्वेअर बाउंड, स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, काउ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, स्क्वेअर ऑफ द पॉइंट. व्हाट अ मॅच. प्रीतिशिनी बेलापूर का गावदे बेरूर. 1 चेंडू 3. राईट अ मोर द विकेट. कनेक्शन. खूप गॉड. ओ माय गॉड, याला बोलतात सौभाग्य काय असतं. 1 चेंडू 2 चेंडू 11 चुका केल्या बरोबर. नतीजा 1 चेंडू 3. धमाका ब्लास्ट. व्हाट अ मॅच. व्हाट अ सुपर डुपर मॅच. किती चुका झाल्या, चुकीला माफी नव्हती. मी म्हटलं जेपी काही करू शकतो. जेव्हा जेव्हा तो एसोसिएशन तेव्हा तुटून पडतो, खुळून खेळतो. खुळून खेळला. 1 चेंडू 10. नतीजा पहा 1 चेंडू 3. चुका झाल्या वाईट वर वाईट. 1 चेंडू 3. ब्लास्ट. 6 रन. मॅच फिनिश. हार्ड लक सिद्धू, बॅड लक प्रियदर्शनी बेलापूर, अँड कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी इंटर 3rd राऊंड. चला तुपाने मॅच. पण निसर्ग सांगतो परिवर्तन करा. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. त्या अनुषंगाने एक हॅन्डसम पर्सनॅलिटी आणि बाबूशाहनं ज्यानं नाव दिलं सलमान खान,
तो गोल चेहऱ्याचा हसमुख व्यक्तिमत्व विघ्नेश मडवी आइए और सुनाइए खुदे का अकोकाल। Thank you very much, Sandy sir. What a match! Fabulous match. आणि कोणी विचार देखील केला नसेल की असंही मॅच होऊ शकते. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स गावदेवी ऐरोली आणि जयेश पाटील आणि निलेश भोईर. वेल प्लेड. खूप चांगला खेळ केला. एका बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता असताना तो सामना जिंकला. क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच, माझ्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी मध्ये हे पाहिलं होतं. रणजी ट्रॉफी मध्ये एक बॉल मध्ये 9 धावा झाल्या होत्या. त्या व्हिडिओज मी पाहिले होते. पण आज पहिल्यांदाच एक बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता असताना तो सामना मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं बेलापूर टीमला. आणि सिद्धू कोळीसाठी आजचा दिवस वाईट दिवस म्हणून तो आयुष्यभर स्वतःला कोसत असेल. आणि फायनली गावदेवी ऐरोली टीमने दुसरा लगातार सामना जिंकला. दोन्ही सामने जर पाहिले तर पहिल्या मॅच मध्ये 29 धावा डिफेंड केला. दुसऱ्या मॅच मध्ये एकदा बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता असताना तो सामना जिंकला. वेल प्लेड जेपी. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गावदेवी ऐरोली. आज आमच्या मंचावर विवेक सुतार बुवा क्रिकेटचे चाहते आहेत. नगरसेवक चषक ही स्पर्धा देखील आम्ही सातत्याने पाहतो आणि त्यामध्ये देखील विशेष भूमिका राहते. त्याचबरोबर किरणजी मेहर ज्यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक ही स्पर्धा देखील 27-28 जुलै रोजी आणि पावसाळी क्रिकेट मधली मानाची स्पर्धा म्हणून जिची ओळख आहे, जिची प्रचिती आहे आणि जिची चर्चा सातत्याने केली जाते ती स्पर्धा 27-28 जुलै रोजी सारसोळीच्या रामलीला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 1 लाखाचं पारितोषिक आणि पहिल्यांदाच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा दाखवली जाईल, टेलिकास्ट केली जाईल. tenniscricket.in च्या माध्यमातून हे स्पर्धेचं प्रेक्षेपण केलं जाईल आणि 10 कॅमेरे पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये कुठल्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि ती पावसाळी स्पर्धा देखील तुमच्या भेटीशी येईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जुगाव मित्रमंडळ आयोजित लफडा चषक 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये. चला टीम तुर्भे, चला फिल्डिंग सजवा लगेचच. भूषण पाटील, कारण की अजूनही भरपूर 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यामुळेच विनंती करतोय की लगेचच टॉस जिंकलाय हेमंत पाटील, आपण आपला निर्णय आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करा. आणि गोठिली टीम प्लीज आपले सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकलात कॉमेंट्री क्षेत्रातील एक मागणीची